नमस्कार, मी उमेश धंद्राळे. आपण बघत आहात अपडेट मनेर 9 न्यूज. मित्रांनो, आज आम्ही आपल्याला घेऊन जाणार आहोत एका आगळ्या वेगळ्या शाही विवाह सोहळ्यात. होय, शाही विवाह सोहळा. शाही विवाह सोहळा म्हटला की मोठा थाटमाट आणि अनेक प्रकारच्या विविध घटनांनी संपूर्ण साकार झालेला असा हा विवाह सोहळा. मित्रांनो, देशभरामध्ये मंगळ ग्रहाची फक्त 2 मंदिरं आहेत. त्यापैकी एक जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर येथे आहे आणि या मंदिरात सालाबादाप्रमाणे यंदासुद्धा माता तुलसी आणि भगवान विष्णूचा विवाह सोहळा त्रिपुरा पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर आज पार पडला. गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेला हा विवाह उत्सव अतिशय थाटामाटात आज हजारो जे वराती होते त्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. या विवाहाचं आजचं वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत शाही पद्धतीची व्यवस्था आणि तेवढ्याच शाही पद्धतीचा हा विवाह आणि त्यानंतर तितक्याच आदर सत्काराने दिलेला भोजनाचा महाप्रसाद. मित्रांनो, मंगळदेव किंवा मंगळग्रह हा भूमीशी जुळलेला भूमिपुत्र आहे आणि ज्यांचे जमिनीचे व्यवहार आहेत किंवा ज्यांचा जमीन व्यवहारांचे संबंध आहे असे अनेक व्यावसायिक हे मंगळ ग्रहाचे साधक असतात. ज्यांच्या कुंडलीमध्ये मंगळ असतो किंवा जे मांगलिक कुंडलीचे असतात अशा सगळ्या मांगलिक दोषांपासून मुक्ती देणारा हा मंगळ ग्रह मंदिर देवस्थानाचा जो संपूर्ण परिसर आहे तो अतिशय प्राचीन असून या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची सगळी स्वप्न, सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. या ठिकाणी मंगळ ग्रहाच्या दारातून कोणीही निराश होऊन परत जात नाही असे अनेकांचे अनुभव या ठिकाणी आजपर्यंत आलेले आहेत. आणि अशा या मंगळ ग्रह संस्थानाकडून अनेक प्रकारचे सामाजिक कार्यक्रम वर्षभर सुरू असतात आणि त्यापैकीच एक हा तुलसी विवाह सोहळा. विधिवत 11 पुरोहितांच्या धर्मशास्त्रानुसार मंत्रोपचारांच्या माध्यमातून 11 जोडप्यांना पूजेला बसून भगवान विष्णू आणि माता तुलसीचा हा विवाह सोहळा अत्यंत थाटामाटात पार पडला. चला तर बघूया या आगळ्या वेगळ्या शाही विवाह सोहळ्याचे काही दृश्य आणि या विवाह सोहळ्यावरचा हा विशेष वृत्तांत. मित्रांनो, अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. सोबत बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आपल्याला रोजच्या रोज नवीन अपडेट्स आपल्या मोबाईलवर सगळ्यात आधी मिळू शकतील. जय हिंद, जय भारत. पाटावर ठेवलेल्या कलशाचं पूजन कलश ठेवलेला त्याची पूजा करायची आपल्याला. त्या कलशावर त्या कलशामध्ये 2 पळ्या पाणी टाका. इमाम में दारुण हृदय हमावती काम कजम चिंतावणी देवर जड संस्थितं गणपती पूर्यात् सदा मंगल मधुवर्यः अगदी वेळेवर यमुना गोदावरी नर्मदा कावेरी. सर्व यजमानांना विनंती आहे, कृपया आपल्या जागेवर बसा. सर्व यजमानांना विनंती आहे सरिता तरू सावी
शिवचिंतन वाजंत्री सावचित्त प्रसादाचा त्याग करून जायचे नाही. सर्वांनी भोजन ग्रहण करावे. आलेल्या वराडी मंडळींना आग्रह माझा फोन येतोय ना? हा येतो एक तो ठेवा ना. हा विवाह सोहळा मला वाटलं हिंदी सुरू झाला. अंमळनेरकरांसाठी एक शान आहे आणि हे सर्व मंगळग्रहाचे म्हणजे महाले सरांमुळे आम्हाला आनंद मिळतो. त्यांचे जेवढे सगळे विश्वास म्हणजे ट्रस्टी लोक आहेत ते जे नियोजन करतात ते अतिशय सुंदर असतं. आणि आज कालच आम्ही हळदीचा आणि संगीतचा कार्यक्रमही इथे केला तर तो इतका सुंदर झाला. खूप साऱ्या 2-3 हजार महिलांनी तिथे उपस्थिती दिली आणि सगळ्यांनी खूप आनंद घेतला. त्यात गाणी म्हटली, हळदीचे गाणे म्हटले, तसंच संगीत संध्या झाली, तिथे नृत्य पण झाले, गरबे झाले, अनेक प्रकारचे असे सांस्कृतिक कार्यक्रम झाले आणि सुंदर असे गाण्याची मेजवानी आम्हाला म्हणजे ऐकायला मिळाली. हा जो विवाह सोहळा आहे हा आपल्या काळाच्या ओघामध्ये लोप पावत चाललेल्या भारतीय आणि हिंदू संस्कृतीच्या ज्या चांगल्या प्रथा आणि परंपरा आहेत त्यांचं पुनरुज्जीवन, त्यांचं संरक्षण, त्यांचं संवर्धन करण्याच्या हेतूने केलेला एक छोटासा प्रयत्न आहे. परंतु या छोट्याशा प्रयत्नाला दिवसेंदिवस खूप मोठं यश लाभतं आहे. संपूर्ण देशाचा अगर विचार केला तर मंगळ ग्रह हे दुसरं मंदिर असेल देशातलं. बरोबर. आणि तिथला हा शाही विवाह म्हटला जाईल, एक तुलसी विवाह. काय म्हणाल याच्याबद्दल? हा जो विवाह सोहळा आहे हा मुळामध्ये माता तुलसी आणि वरराजा भगवान श्री विष्णू यांचा विवाह आहे. साक्षात देवादिदेवांचा हा विवाह आहे. त्याच्यामुळे हा दैवी विवाह सोहळा आहे, हा शाही विवाह सोहळा आहे. या विवाह सोहळ्याला अनन्यसाधारण असं आपल्या संस्कृतीमध्ये आणि आपल्या श्रद्धेमध्ये महत्त्व आहे. सर वैशिष्ट्य काय सांगता येईल आपल्या विवाह सोहळ्याचं? ज्याप्रमाणे एखाद्या राजघराण्यातले विवाह होतात हा त्याच्यापेक्षाही जास्त साजेसा विवाह आपण करायचा प्रयत्न केलेला आहे. त्याचं कारण असं की याला पूर्णतः वैदिकता आणि धार्मिकता, त्याला अध्यात्माची आणि विज्ञानाची जोड देऊन केलेला हा विवाह सोहळा आहे. या विवाह सोहळ्यामध्ये 11 पुरोहितांनी शास्त्रशुद्धरित्या सर्व प्रकारची मंत्रावली, सर्व मंगलाष्टकं म्हणून आणि उपस्थित हजारो वऱ्हाडी आणि भाविक यांच्या श्रद्धेने आणि साक्षीने झालेला हा विवाह सोहळा आहे.